दहिवडीमध्ये मनीषा मिसाळ यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच काव्य, कथा आणि कादंबरी क्षेत्रातील साहित्यिकांचा सन्मान संपन्न. दहिवडी येथील सर्वमंगल विवाह संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण, कवी संमेलन आणि काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 22 मार्च 2026 सकाळी 11 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात कवयित्री माननीय मनीषा मिसाळ लोखंडे यांच्या संताची या गावी प्रेमाचा सुकाळ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विजय काकडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी माननीय हनुमंत चांदगुडे यांनी स्थान भूषवले. यावेळी माननीय रवींद्र कोकरे आणि माननीय किरण गाढवे यांनी काव्यसंग्रहावर भाष्य करत त्यातील आशय, वैशिष्ट्ये, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीवा अधोरेखित केल्या. याच कार्यक्रमात दहिवडी येथील रुद्रराज ग्रंथालय वाचनालय या उपक्रमाचा उद्घाटन समारंभही उत्साहात पार पडला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय जीवन सर्वोदयी तसेच ज्येष्ठ लेखक माननीय बा ग केसकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात विविध साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांचा तसेच काव्य, कादंबरी आणि कथा विभागातील पुरस्कारार्थ्यांचा गौरव करण्यात आला. साहित्यिकांनी सादर केलेल्या काव्यवाचनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली असून उपस्थित रसिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन सर्वमंगल विवाह संस्थेच्या वतीने सुयोग्यरित्या करण्यात आले. शेवटी आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानले. म्हणून मंचावर उपस्थित असणारे आदरणीय चांदगुडे सर, बागकेसकर, जीवन इंगळे सर आहेत आणि आज जे पुस्तक माझं प्रकाशित होणार आहे त्या पुस्तकावर भाष्य करणार आहेत आदरणीय डॉक्टर प्राध्यापक किरण गाढवे सर. शब्द शब्द जुळून शब्दांची मोती बनवणारे साहित्यिक आणि साहित्यिक प्रेमी बंधू भगिनींनो, आणि आज विशेष म्हणजे एका फोनवर माझे शिक्षक लावण सर आलेत, सुपेकर सर आलेत, भोसले सर आलेत. धन्यवाद. त्यांना बघून मला एक डॉक्टर अब्दुल कलाम यांचा एक किस्सा आठवला. जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला आता या क्षणाला काय वाटतंय, तुम्ही राष्ट्रपती झाला. तेव्हा डॉक्टर अब्दुल कलाम यांनी उत्तर दिले की मला आता या क्षणाला माझ्या त्या शिक्षकांची आठवण येते की ज्यांनी माझ्या हाताच्या बोटाला धरून गिरवायला शिकवलं. म्हणजे एवढ्या उच्च पदावर जाऊन सुद्धा ते आपल्या शिक्षकांना विसरले नाहीत आणि एका फोनवर हे तिघजण हजर राहिले. तुम्हा तिघांनाही धन्यवाद. नमस्कार, अगदी मनापासून नमस्कार करते. आणि समोर उपस्थित असणाऱ्या सर्वांना मनापासून नमस्कार करते. आज खरं तर खूप छान वाटते. कवी संमेलन प्लस पुरस्कार आणि दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशित होते. मागच्या वर्षीच माझं पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. महिला दिना दिवशीच 1 वर्ष झालं. तेव्हा मी ठरवलेलं जेव्हा दुसरं पुस्तक करू तेव्हा काहीतरी चांगलं आणि वेगळं लिहायचं. कविता संग्रहाचं जे वैशिष्ट्य आहे पहिलंच ते म्हणजे मराठीमध्ये 55 संतांवरती लिहिलेला हा पहिला काव्यसंग्रह आहे. मराठीमध्ये आजपर्यंत एवढ्या संतांवरती विशेषतः कवितेच्या स्वरूपामध्ये कुणीही कविता लिहिलेल्या नाहीत. संतांच्या चरित्रांवरती कविता लिहिलेल्या नाहीत. आणि कविता लिहिणं ही जी प्रक्रिया असते, कारण उदंड झाल्या कविता आणि उदंड झाले कवी, सध्याची परिस्थिती अशी आहे. एवढे कवी झालेत की मगाशीच कदम सर मला म्हणत होते की एखाद्या गल्ली बोळात जाऊन हाक मारली तर 10 कवी होऊ देतील, अशी परिस्थिती निर्माण सध्याच्या काळामध्ये झालेली आहे. परंतु अभ्यासपूर्ण कविता लिहिणारे कवी हे फार कमी आहेत. आणि 55 संत लक्षात घ्या. ह्या संतांवरती जर तुम्हाला लेखन करायचं असेल आणि ते विशेषतः कवितेच्या स्वरूपामध्ये लेखन करायचं असेल तर ह्या 55च्या 55 संतांचा अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो मनीषा मिसाळ लोखंडे मॅडमने केलेला आहे. जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. अगदी संत बाळूमामाच्या कवितेमध्ये ते लिहितात, उभा जगाचा मालक त्याचे बाळूमामा नाव, उन्हाचा खजिना
सोनेरी पेटा आपल्या सर्वांच्या हाती सुपूर्द होतोय. यानंतर बाग केसकर ज्येष्ठ लेखक यांना विनंती करतो की या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आपण या प्रकाशन सोहळ्याला आपल्या शुभेच्छा द्याव्यात. पुण्याच्या रेल्वे गाडी सुटताना घाईघाईने एक माणूस चढला. दिनगरी लाल पागोट, खांद्यावर घोंगडी आणि मिळलेलंच होतं, काठी एवढी मोठी कानाला लागणारी. आणि ते आलं धडपडत. आता तिथं माणसं सगळी पुण्यातली जाणारी मुंबईची छान बसलेली. त्यांनी मग नाकं मुरडली, हे कोण आलं की डब्यात. तर त्यांनी काठी अशी टाकली. अहो म्हणले लागल नाही, म्हणला माझं ध्यान आहे. खाली सरकवले, बसलं, बाप जरा पुसलं आपलं हे दोन बेंड. समोर बसले होते ते फुलाचा मॅनेला घातलेले पॅन्ट आणि चष्मा वगैरे असं. शबनम त्यांच्या काकेला. अहो म्हणले पाटील तुम्ही चुकलाय, म्हणले रिझर्वेशनचा डबा आहे. अहो म्हणले मी पाटील नाही, मॅन काय आपला. नाही ते काय असू द्या म्हणले, पण हे पुढच्या स्टेशनला तुम्ही दुसरा बघा, नाही तर टी सी आल्यावर तुम्हाला त्रास होईल. बरं बरं जातो म्हणलं. आता काय गडबडीत तू बसला आहेस पैस. म्हणलं तुम्ही मास्तर आहे काय? म्हणजे मी मास्तर नाही हो, प्राध्यापक आहे. हा तेच की मास्तर का प्राध्यापक काय. बरं म्हणलं आता पुढचं स्टेशन असतो काहीतरी आपण गप्पा मारू. म्हणजे काय गप्पा मारणार तुमच्याशी, म्हणजे त्यांच्या डोक्यात ह्या अडाणी माणसाशी काय गप्पा. नाही म्हणलं असं आहे, मी एक हुमान देतो म्हणला. हुमान म्हणजे पुढे घालतो आणि त्याचं उत्तर तुम्ही दिलं तर मी म्हणला तुम्हाला 20 रुपये देईन. आणि तुम्ही नाही दिलं उत्तर तर तुम्ही मला 200 रुपये द्यायचे. असा कुठं नाही असतं. आम्ही गरीब माणसं म्हणला, आमच्याकडे काय, तुम्ही मोठे माणसं आहे म्हणला, त्याला काय 200 रुपये जास्त आहेत. बरं म्हटले बोल काय हा सांगणार आहे, माझ्यासारखा विद्वान कोण आहे. ते म्हणला सर म्हणला 2 चोचीचं आणि 3 पायाचं पाखरू कोण आहे त्याचं नाव सांगा. म्हणता याचं डोकं उलट पालट झालं. 2 चोशी आणि 3 पाय असलेलं कुठं पाखरू आहे ना. सगळं त्यांनी नॅशनल जिओग्राफिक वगैरे बघितलं मनातल्या मनात. कुठं काय अॅटलास काय मिळतंय काय, तेव्हा ती तुमची डिस्कवरी असते ती. कुठंही काय पाखराचा काय शोध लागला नाही. जरा वेळ थांबले आणि 200 रुपये त्याच्या हातात दिले. म्हणजे नाही बाबा मला येत नाही, तुम्ही सांगा. त्यांनी 20 रुपये देऊन त्यांच्या हातात, मला तर कुठं माहिती. ही अशी आमची माणसं. असं आहे की आज संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. त्यानिमित्तानं या पुस्तकावरती प्राध्यापक डॉक्टर किरण गाडवे सरांनी त्यांचं भाष्यही केलं. आणि बाग केसकर सर, आता तुम्ही कदाचित बाग केसकर सरांना ऐकलं, पण बाग केसकर सर म्हणजे नक्की कोण असा प्रश्नही पडला असेल. त्यांची फक्त एक आठवण सांगतो की अनेकांना माहिती असेल, सुरवंत नावाचा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, रामदास फुटाणेंनी केलेला. त्या सुरवंता चित्रपटाची कथा आदरणीय बाग केसकर सरांची. जे ज्यांना सन्मानित करायचं, हे जे 9 पुरस्कारार्थी आहेत त्यांचा सन्मान करत असताना त्यांचा सन्मान कुणाच्या हस्ते करावा, ती व्यक्ती कशी असावी याचंही आयोजकांनी भान ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की अध्यक्ष हे पद कुणाला द्यावं, तर सगळी कामं सहजपणानं करण्यासाठी कुणालाही कोणतंही काम सांगितलं तरी करता येईल. मग त्यासाठी सगळ्यात आधी येणारा माणूस कोण असावा, तर मी. मग त्या अध्यक्षपदाचं लेबल लावलंय. प्रामाणिकपणे सांगतो, या कार्यक्रम पत्रिकेत आयोजकांनी त्यांच्या सोयीसाठी अध्यक्ष केलं. मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष नाही. एवढे ज्येष्ठ साहित्यिक इथं बसलेले असताना माझ्या समोर आमचे कदम सर, सोडणवर सर, एवढे सगळे माणसं आहेत. आणि पुरस्कारार्थी जे आहेत, जे 200-225 पुस्तकांमधून त्या पुस्तकांच्या म्हणजे कथासंग्रह असतील, कादंबरी असेल, काव्यसंग्रह असेल, यांची निवड करत असतानाची कसरत. त्यासाठी आम्ही जवळपास 8 जण गेली 4-4.5 महिने ती धडपड चालू होते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आम्ही पुरस्कार जाहीर केल्याच्या नंतर 200-225 पुस्तकातून 9 जणांना पुरस्कार मिळाले. उरलेले 200 जण काय करतील बरं.